UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल। गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन, अनिल देशमुखांचा आरोप। तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकल्याने कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होणार। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्री पदासाठी कुणी लढत नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच। मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादा आणि शिंदेंमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई। अजितदादाच 1500 रुपये देत आहेत, अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का, काँग्रेसचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवार यांचं मिश्किल उत्तर। शिवरायांच्या सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। पवार साहेब, तुमसे वैर नहीं, समर्जित तुम्हारी खैर नहीं। शरद पवारांनी दिलेल्या आव्हानावर मुश्रीफांचं प्रत्युत्तर। तर पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले, मुश्रीफांचा सवाल। हसन मुश्रीफ जातीचं कार्ड वापरत आहेत। मुश्रीफांकडून शरद पवारांवर जातीवादाचा आरोप। जाहीर माफी मागा, समर्जित घाटगेंची मागणी। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास चालतात, मग बीएमसी मध्ये क्लर्कच्या भरतीसाठी भरमसाठ अटी कशासाठी। अंजली दमानी यांनी ट्विट करत अजितदादांना डिवचलं। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा मनसे लढणार। मनसेच्या आजच्या बैठकीत निर्णय। तर कोणतीही युती होणार नसल्याचं सांगत कामाला लागण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही संप सुरूच। प्रवाशांचे हाल। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी बैठक। नुकसान पाहणी दौऱ्यावेळी जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन। शेती नुकसानासंदर्भात जरांगेंची धनंजय मुंडेंसोबत फोनवरून चर्चा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येतं का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन। तर शेतकरी पण लाडका, हे सरकारने दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल। बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावा खोटा असल्याचं निष्पन्न। जनशताब्दी, तेजस आणि मंगळूर एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार। गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।